सॉरी डिस्टर्ब करतोय, म्हणजे ऑलरेडी आम्ही मध्ये आलोय पण तरी विचारतो येऊ ना, काही प्रॉब्लेम नाही ना? हो पण काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का परत? नाही काहीच प्रॉब्लेम झाला नाहीये. तुम्ही मीटिंगला येऊ शकत नाही आता म्हणून आम्हीच आलो इकडे मीटिंग घेऊन. चालेल ना? अहो हो चालेल, या बसा ना. अहो बसा ना दादा. अहो इथे नाही, खाली नाही प्लीज प्लीज. आता ओरडी ना मी खरंच, इथे सोफ्यावर बसा. या दादा दादा बसा. बसा 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 बसा. तुम्ही बसा ना. हा बसा. शुभम कुठे आहे? शुभमचा ऑनलाईन क्लास चालू आहे, तो वरती बेडरूम मध्ये. म्हणजे आज भेट होणार नाही. थांबा पाणी आणते. एक मिनिट थांबा, एक मिनिट मी करतो ना, थांबा. हा हे घ्या पाणी घ्या दादा, ग्लास घ्या. घ्या. आता मीटिंग सुरू करूया? हो करूया. मग मी असं करते, आधी मीटिंग करूया आपण, मग मी माझं काम करते. तुम्ही तुमचं काम करा, तुमचं काम चालू असताना आपण मीटिंग करू, काही प्रॉब्लेम नाही. खरंच असं चालेल? चालेल म्हणजे काय, पळेल. ओके बोला. हा, ज्या लोकांना आता आपण कंपनीमध्ये रिक्रूट करणार आहोत त्यांचे पर्सनल स्किल्स काय आहे, त्यांचे क्वालिफिकेशन काय आहे, हे सगळं आम्ही नोट डाऊन करून आणलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सखाराम दादा, ते 12वी पास आहेत. गणेश, त्याने ITI केलेलं आहे. सदाशिव भाऊ, ते बांधकाम मजूर आहेत. सो त्यांचं ते स्किल आहे. ती लिस्ट बघू. ही ती लिस्ट आहे. यात त्या सगळ्यांची नावं आहेत. जरा इकडे करा. ओके. यात सगळ्यांची नावं आहेत, त्यांचे क्वालिफिकेशन आणि त्यांचे स्किल्स पण मेन्शन केलेले आहेत. प्रोजेक्ट तुम्ही बघता आहात, सो योग्य तो निर्णय तुम्ही घेणं अपेक्षित आहे. I'll go through. प्लीज. अनुराग, मला काय वाटतं माहितीये, आपण ना या सगळ्यांच्या शिक्षणावर फोकस करण्यापेक्षा त्यांच्या स्किल्सवर करायचं का फोकस? म्हणजे त्यांना आपण असे काही जॉब्स देऊ शकू ज्याच्यामुळे त्यांना पगार मिळेल, त्यांचं घर चालायला मदत होईल. पाहिजे तर आपण त्यांना वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिवाइड करू, म्हणजे ह्युमन रिसोर्स असेल किंवा टेक्निकल असेल किंवा मॅनेजमेंट असेल, असं काहीतरी करू. आणि त्यांच्यासाठी पोस्ट नसतील तर आपण मुद्दामून त्या क्रिएट करूया. व्हॉट्स इट? काय झालं? माझं काही आता चुकलं का, असे का बघताय तुम्ही? हे सगळे पॉइंट्स मी पण आधीच काढून ठेवले होते. एकच सांगू इच्छितो की आम्हाला पूर्ण समाधान आहे की प्रोजेक्ट एक खूप योग्य व्यक्ती लीड करते. थँक्यू. अरे आजी, अहो तुम्ही कशाला आला? त्रास कशाला तो करून घेतला? अगं शुभम माझा कोणी नाही का, त्याला सांभाळायचा मला अजिबात त्रास होत नाही. आणि या घोड्याला सांभाळलंय ना मी. क्लास देतो. एकदा अनुभव घे बर का. अनुभव घेतलंस की कळेल तुला किती मस्तीखोर आहे तो. तू गावाला होतास ना दत्तू, तेव्हा तो अनुभव घेऊन झालाय माझा. पण मला सांग, मुलं मस्ती करणार नाही तर कोण मस्ती करणार? बाय द वे आहे कुठे शुभम? तो वरती अभ्यास करतोय खोलीत त्याचा ऑनलाईन क्लास चाललाय. डोंट डिस्टर्ब. मग मी तिथेच जाते. डोंट डिस्टर्ब सांगितलं तर हिला सांभाळणं अवघड आहे. तशीच आहे ती. वास होतोय? हा तू अगदी योग्य वेळी आलायस. घरामध्ये वडापावचं मिळते, मस्त माझ्या करू आज. आजोबा, याची खबर मला आधीच लागली होती. वडे खायलाच इकडे आलोय. बाकी मीटिंग सगळं बहाणा आहे. अरे वा, तू म्हणजे मायार का खवय दिसतोयस. खाण्यासाठी जन्म आपुला. गरम गरम वडे. थांबा, प्लेट आणते. प्लेट नको काय.
अप्रतिम. अरे तुम्ही घ्या अहो घ्या ना. घ्या घ्या घ्या, 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 घ्या. घ्या घ्या ऐका माझं घ्या. त्यांची ओळख नाही झाली पाहुणे मंडळींची. आजोबा आपली नवीन फॅक्टरी सेटअप होतीये ना, त्यासाठी अनुराग घेऊन आलेत या तिघांना. पण मी घरात मीटिंग केली तर चालेल का हो तुम्हाला? आता वडापाव केला काय प्रश्न नाही. चालेल चालेल चालेल. सारडा मिल्सची फाईल कुठे ठेवली आहे? सारडा मिल्स. ओ थँक्यू मिस्टर सेक्रेटरी. थँक्यू. हा बोला. ओके, प्रोडक्शन टीमला सांगून टाका तसं. हा नाही ठीक आहे. नाही ठीक आहे. हां हां सांगा ना त्याला यायला. बरं ठीक आहे. ओके. हां हां बोला. हो मी बघून घेते. हो उद्या भेटेन त्यांना मी. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. सुपर सेक्रेटरी ॲट युअर सर्व्हिस मॅम. तुम्ही आहात सुपर सेक्रेटरी, पण मी आता दमले, तर आपण जाऊया घरी. मॅडम आजच्या प्लॅनिंग प्रमाणे अजून बरीच कामं बाकी आहेत. हो पण आता माझ्याच्याने नाही होणार. तुम्ही प्रूव्ह केलं ना की तुम्ही सुपर सेक्रेटरी आहात. आता घरी जाऊया आपण. तसे शुभ्राने आपल्याला लवकर बोलवले, पण मीही प्रूव्ह केलंय. मी रागवले नाही तुम्हाला. कळेल 5 मिनिटात. या चला. आम्ही येतो दादा. हो हो चाल चाल जायचं ना जरा वडे जास्तच. ओ माय गॉड. हाय अनुराग. हाय. हाय लीनाजी. हाय मॅडी. नमस्कार करते. हा 1 2 3 1 2 3 1 2 3. मला नाही बोलायचं सर तुमच्याशी. अरे वा. का नाही बोलायचं? मी काय केलंय? मग काय मला न सांगता तुम्ही इथे कसे काय आलात? मला समजलं पाहिजे ना तुमचं सगळं शेड्यूल. तुम्ही कुठे जाता, काय करता, कुणाला भेटता, मला सगळं 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 कळायला नको का अनुराग? आजी अगं मी त्याला इथे घेऊन आले. तू उगीच नको चिडूस त्याच्यावर. तू त्याच्यावर चिडलीस तर तो हर्ट होईल ना. हो ना अनुराग? काय लीनाजी जा तिकडे. ठीक आहे. नाही थांबा थांबा. आता काय? हे काय? हात द्या ना. हा? द्या ना अगं ये. स्ट्रॉंग आहे तुमचा हात. काय करतेस तू हे? हो हा माझा मोबाईल नंबर आहे. इथून पुढे या नंबरवर फोन करून मला सगळं सगळं सांगायचं. त्याने काय होईल? मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी येईन ना तुमच्या बरोबर. हो की नाही लीनाजी? हो अनुराग, उद्यापासून तुझी सगळी इन्फॉर्मेशन तिला दिली पाहिजे. बर ठीक आहे. येऊ आता? नाही. आता कुठे चाललात तुम्ही? घरी. माझ्या घरी नको जाऊ. नको. हा नाही जा. आजी आहेत ना तुमच्या बरोबर. जा जा. थँक्यू. बटाटे वडे. बाय बाय बाय. अरे बापरे. वडापाव मी येणार म्हणून स्पेशली माझ्यासाठी केलं ना तुम्ही. माझ्यासाठी केला वडापाव, पण तू घेतलास तरी चालेल. घे घे घे. थँक्यू ग्रँडपा. काय खमंग वास येतोय वड्यांचा, अगदी बाहेरपर्यंत येतोय. अरे वासानेच तोंडाला पाणी सुटतंय. मॅडी मला खरं सांग, या वड्यांचा खमंग वासच तुला इथे खेचून घेऊन आला की नाही? मला इतकी भूक लागली ना, मी कधी खाते असं झालंय मला. मी पटकन हात धुवून आले. मी पण आलो. अरे वा, सोहम अगदी वेळेवर आला. दहा दुने आपण वडे खाऊ. मस्त गरमागरम वडे. आलोच आजो. ये ये ये. मी पण खाणार आहे वडापाव. हो हळूहळू सगळ्यांना मिळणार आहे. हा बरं मी काय म्हणतो शुभ्रा, ते एका वडापावने माझी काही भूक भागलेली नाही. अजून एखादा वडापाव पाठवते.
दाबा. हळू नाही. आणि इकडे तू पण घेऊ का? थँक्यू थँक्यू थँक्यू. वा 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 वा. सरक तिकडे, सरक तिकडे. इकडे बस. सरक इकडे. या बाजूला बस. या बाजूला बस. वा वा शिवरा, मी तुला सांगतो, दिवसभर ऑफिसमध्ये बॉसचा छळ सहन केल्यानंतर हा वडापाव म्हणजे सुख आहे, सुख. तो काय बोलताय तुम्ही? मी काय छळ केला तुमचं? काही बोलता ना, बघा ना बाबा. शिवरा, वडापाव मात्र मस्त झालाय. शुभ्रा खरंच छान झालाय बेत. शुभ्रा, शुभमला खूप आवडतो वडापाव. दे ना त्याला अजून एक. घे रे बाळा. नाही नाही नको, वाटलं तर घेईन मी. हा शुभ्रा, मी काय म्हणतो, आम्ही हवं तसं घेतो आता, तू पण आमच्याबरोबर खायला बस. अहो नाही, होऊ दे तुमचं, मी बसते. ए शुभ्रा, अगं खरंच बरोबर म्हणतायत ते. तू ये ना, आपण सगळे एकत्र बसूया. आले. मला तर असं वाटतं आठवड्यात एकदा तरी आपण असं मस्त काहीतरी खाटपीट गप्पा मारत बसलं पाहिजे, हो की नाही? अरे गेले अनेक दिवस मी हे सांगतोय, काम काय होत राहिलो. तुम्ही सगळे खुश ना, बघ मी पण खुश. सुझा, अगं कुठे होतीस तू? किती फोन केले तुला. रडतीस का तू अशी? सॉरी मॅम, मी जरी मॉड राहत असेल तरी मी खूप साधी मुलगी हो. माझ्या लँडलॉर्डला माझ्याबद्दल काय मिसअंडरस्टँडिंग झाली, आय डोंट नो. त्याने माझ्याकडनं भलते सलते एक्सपेक्टेशन्स ठेवायला सुरुवात केली. काय? मी जेव्हा त्याला नकार दिला त्याने मला घराबाहेर काढलं. असं मुंबईत कोणीच नाहीये, फ्रेंड्स पण नाहीयेत. मला सुचलंच नाही मी काय करू, कुठे जाऊ, म्हणून मी इथे तुमच्याकडे आले. इट्स ओके सुझॅन, आय कॅन अंडरस्टँड. तू काही काळजी करू नको, शांत व्हा. तू रडू नको, शांत. हा शुभ्रा, जरा पाणी आण गं तिच्यासाठी. ये ये इथे बस बरं, तू बस बस. डोंट क्राय. हा असं नको करूस. तू अगदी करेक्ट केलंस, तू इथे आलीस. शांत हो, एकदम शांत हो. अगं तिला दे ना पाणी. काय अवस्था झाली बघ त्याची बिचारीची. घे. डोंट क्राय. नाही असं सुजानच्या बाबतीत जे काय झालंय ते वाईट आहे, खूपच वाईट आहे. पण सुजान तू काळजी करू नकोस, तुझी कुठेतरी राहण्याची सोय करू आम्ही. अगं बरीच गर्ल्स हॉस्टेल्स असतात, फ्लॅट शेअर करून मुली राहतात. काय बोलताय तुम्ही? आपल्याकडे ती मदतीला आली असताना मदत न देता बाहेर काढायचं, दुसरीकडे पाठवायचं, नाही हे बरोबर नाही. हे बघ सुझान, तू काही काळजी करू नकोस, तू आमच्या घरी राहा. जोपर्यंत तुझ्या मनासारखी जागा तुला मिळत नाही, जोपर्यंत तू कम्फर्टेबल नाहीयेस घरातनं बाहेर पडण्यासाठी, तोपर्यंत तुला अगदी कोणी या घरातनं जामणार नाही. आसावरी बरोबर बोलते. आज ती मुलगी आपल्या दारामध्ये मदतीसाठी आली. त्याला काय वाटेल ती मदत केलीच पाहिजे आपल्याला. अरे ती कायमची तोटी राहणार इथे. तिची सोय झाली की जाईल निघून. तू इथे राहिलं नाही, कोणाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा तू काही काळजी करू नकोस, आरामात राहा इकडे.
थँक्यू सो मच मॅम. सोहम, जरा तिची बॅग गेस्ट रूम मध्ये नेऊन ठेवशील का प्लीज? हो. मॅम माझी अजून एक बॅग आहे बाहेर ठेवली आहे, मी आणते. अगं थांब. अगं किती थरथरतीस तू, किती घाबरलीस. थांब थांब जरा. ए शुभ्रा, बाळा जरा बाहेरची तिची बॅग घेऊन येशील का प्लीज? थँक्यू सो मच ताई. पाहिलं शुभ्रा, ॲट लास्ट मी तुझ्या घरात शिरलेच. आता तुझं हे घर माझं होणार आहे. शुभ्रा, दे माझ्याकडे दे. नाही नाही बाबा, राहू दे, मी नेते. अगं ऐक माझं, दे माझ्याकडे तू बॅग. आधीच खूप ओझ आहे तुझ्यावर. काय आणले एवढे हिनी? बापरे. शाबास. हा चल. हे थांब थांब थांब. मला जरा त्या सुजानशी बोलायचंय. बाबा प्लीज नको ना. आई आणि आजोबा घरात आहेत आत्ता. प्लीज प्लीज नको बाबा, ऐका ना माझं जरा. ऐक तर तुम्ही काय थँक्यू सर. थँक्यू शुभ्राताई. बाबा निघूया. शुभ्राताई, मला जरा अनपॅकिंग करायला हेल्प कराल का? नाही पण सुजान, मला वाटतं तुझं सगळं सामान अनपॅक करण्याची गरजच नाही ना. काय ते तुला काय फार दिवस राहायचं नाहीये, तेव्हा 2-4 दिवसासाठी लागतील तेवढं सामान आणि काही कपडे वगैरे काढून घे. बाकीचं तसंच ठेव ना. तुझी काय थोड्या दिवसात बाहेर सोय झाली की तुला जायचंच आहे. आणि होणार 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 1-2 दिवसातच तुझी बाहेर कुठेतरी सोय होणार. आणि शुभ्रा, तिला मदतीची काय गरज नाही काय. अरे स्मार्ट मुलगी आहे ती एकदम. हा, ऑफिस सांभाळते, ऑफिस व्यतिरिक्तही गोष्टी सगळ्या मॅनेज करते, तेव्हा तिला काय गरज नाही काय मदत. हो ना सुजान? येस सर. बघ बरं. आणि हो, काय कशी वाटली आमची गेस्ट रूम? खूप छान आहे. छान आहे ना? अरे स्पेशल गेस्ट रूम आहे आमची. इथे आमच्याकडे कोणी गेस्ट आला ना की त्यांना आम्ही देतो. गेस्ट पाहुण्यांसाठी रूम आहे, घरच्यांसाठी नाही. बरं हो, ही खिडकी आहे ती विंडो ती शक्यतो रात्री उघडू नकोस. पण का? आता काय विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा आपल्यावर आहे. पण मागे एक ते नाही का पाहुणे आमच्याकडे आले होते, त्यांना इथे या खिडकीमध्ये रात्री काहीतरी असे चित्र विचित्र आवाज ऐकू यायचे, कधी आकृत्या दिसायच्या. आता विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा आपल्यावर आहे. पण ते मात्र ते सगळे प्रकार बघून खूपच आजारी पडले होते. हो ना ग शुभ्रा? अरे बापरे. कोण ग ते आपले हे? असं तर काय सुजानला काय फरक पडत नाही, पण ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त हे सगळं मॅनेज करते, तेव्हा तिला काय काळजीच नाही. तू तुझं सामान सगळं करू शकशील ना? चल.